आता आपण पाहूया एकसमान गतीसाठी अंतर आणि काल आलेख। आता आलेख आहे याचा अर्थ तिथे एक्स अक्ष जो आडवा अक्ष आणि वाय अक्ष जो उभा अक्ष आहे तो असणार आहे आणि त्यांचा जो छेदन बिंदू आहे तो असणार आहे आरंभ बिंदू। आणि ज्या वेळेला आपल्याला एकसमान गतीसाठी अंतर आणि काल हा आलेख काढायचा असतो त्यावेळेला आपण एक्स अक्षावर काल जो सेकंदामध्ये दिलेला आहे आणि वाय अक्षावर अंतर जे मीटरमध्ये दिलेलं आहे हे आपण घेणार आहोत। आणि येथे जर आपण आलेख कागदावर हा जर आलेख काढत असू तर एक एकक एक्स अक्षावर एक एकक आपण हे काय घेतलेलं आहे 10 सेकंद, कारण इथे दिसेल की 10, 20, 30, 40, 50 अशा प्रकारे आपण काल घेतलेला आहे, म्हणजेच एक एकक म्हणजे इथे 10 सेकंद आहे। आणि वाय अक्षावर एक एकक म्हणजे इथे 20 मीटर एवढं अंतर घेतलेलं आहे। प्रत्येक एका सेंटीमीटरसाठी आपण 20 मीटर हे अंतर घेतलेलं आहे। आता आपण असं लक्षात घेऊया की एखादी गाडी 0 सेकंदाला 0 अंतर कापलं, 10 सेकंदाने ती 15 मीटरवर होती, 20 सेकंदाने 30 मीटरवर होती आणि अशा प्रकारे 60 सेकंदानंतर म्हणजेच एका मिनिटानंतर ती 90 मीटरपर्यंत पोहोचली। आणि जर त्या गतीचा जर आपण आलेख काढला तर इथे आपल्याला दिसेल की प्रत्येक 10-10 सेकंदानंतर इथे तुमच्या लक्षात येईल की 15-15 मीटर हे अंतर कापलं गेलेलं आहे। आणि आपल्याला माहिती आहे की समान कालावधीमध्ये जर समान अंतर कापलं जात असेल तर ते गती एकसमान गती असते। मग त्याचा आलेख कसा येईल ते आपण पाहूया। 0 सेकंद असताना ते अंतर 0 होतं, म्हणजेच पहिला बिंदू इथे येणार आहे। 10 सेकंदाने अंतर आपल्याला मिळालेलं आहे 15 मीटर, म्हणजेच ते इथे असेल। 20व्या सेकंदाला ती गाडी 30 मीटर अंतरावर आहे। 30व्या सेकंदाला ती 45 मीटर अंतरावर आहे। 40व्या सेकंदाला 60 मीटर अंतरावर आहे। 50व्या सेकंदाला ती 75 मीटर अंतरावर आहे आणि 60व्या सेकंदाला ती 90 मीटर आहे। आता इथे एक्स अक्षावरचं आपण मापं पाहिलेली आहेत आणि एक्स अक्षावरचं आणि वाय अक्ष आणि हे जिथे छेदतात तिथे आपल्याला हे बिंदू मिळालेले आहेत। आणि इथे जर तुम्ही नीट लक्षात घेतलं तर इथे सतत गती काय होते वाढते आणि इथे तुमच्या लक्षात येईल की एक सरळ रेषा आपल्याला मिळेल। म्हणजे ज्या वेळेला आपण एकसमान गतीसाठी अंतर आणि काळ हा आलेख काढत असतो त्यावेळेला आपल्याला चढत्या आलेखाची म्हणजे चढ त्याचा काय होतो वाढत चाललेला असा दिसतो आणि एक रेषा मिळते। जर तीच गती नैक समान असेल म्हणजेच मध्येच वेग वाढतोय, मध्येच कमी होतोय, पुन्हा वाढतोय, पुन्हा कमी होतोय, जर असं असेल तर आपल्याला अशा प्रकारचा आलेख मिळू शकतो किंवा असा एखादा आलेख मिळू शकतो किंवा आधी गती वाढली आणि नंतर कमी झाली, कशाही प्रकारचा जो सरळ रेषा नसेल। तर हे जे सगळे आलेख आहेत इतर हे असणार आहेत नैक समान गतीचे, पण एकसमान गतीचा आलेख हा नेहमी चढती सरळ रेषा असते। आताच आपण पाहिलं की एकसमान गतीसाठी अंतर आणि काल ह्याचा आलेख जर आपण काढला तर जर गती एकसमान असेल तर तो आलेख एक सरळ रेषा असते आणि जर गती एकसमान नसेल नैक समान असेल तर तो जो आलेख येणार आहे तो आलेख सरळ रेषा नसेल, ती वक्र रेषा असेल किंवा नागमोडी रेषा असेल, पण ती सरळ रेषा नसेल। आता आपण पाहणार आहोत एकसमान गतीसाठी वेग आणि काल यांचा आलेख। आता काल मागच्या प्रमाणेच आपण काय घ्यायचं आहे एक्स अक्षावर वेग, वाय अक्षावर आता गती कशी आहे एकसमान, म्हणजेच दर एकक कालावधीमध्ये जे अंतर आहे ते समान असणार आहे। जर समान अंतर असेल तर तो वेग सुद्धा समान असेल। म्हणजे जर आपण एखाद्या मोटरसायकलवर ताशी 40 किलोमीटर प्रति तास या चालीने जर आपण जात असू
तर सतत आपला वेग काय असणार आहे, ताशी 40 किलोमीटर प्रति सेकंद, म्हणजेच मीटर प्रति सेकंदमध्ये जर आपण काढलं तर तो एक समान असेल. म्हणजेच प्रत्येक सेकंदाला तो वेग काय असणार आहे, तेवढाच असणार आहे, सारखाच असणार आहे. म्हणजेच एक्स अक्षाला आपल्याला काय मिळणार आहे, समांतर अशी एक रेषा मिळेल. म्हणजे जर आपण एक समान गतीसाठी वेग काळ आलेख काढला तर ती रेषा असणार आहे एक्स अक्षाला समांतर. जर गती एकसमान असेल तर इथे आपल्याला दिसतं की वेग आणि काल ह्यांचा आलेख एक्स अक्षाला समांतर असणारी एक रेषा असणार आहे. जर ह्या एकसमान गतीऐवजी आपण जर त्वरणित गती जर घेतलं, जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे, तर तो जो आलेख आहे, तर त्वरणित गती म्हणजे काय, दर ठराविक अंतराला वेग हा काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे कालावधी जसा जसा वाढेल तसा वेग सुद्धा वाढणार आहे. म्हणजेच इथे त्वरणित गतीमध्ये अशा प्रकारे चढता आलेख, म्हणजेच सरळ रेषा मिळेल. एकसमान त्वरणित गतीसाठी सरळ रेषा मिळेल, पण तो आलेख कसा असणार आहे, चढ असणारा आलेख असणार आहे. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की जर एकसमान गतीसाठी वेग आणि काळ आलेख काढला तर ती एक आडवी रेषा एक्स अक्षाला समांतर असते. आणि जर त्वरणित गतीसाठी जर हाच आलेख काढला तर प्रत्येक सेकंदाला वेग वाढत जाणार आहे. किंवा जर ती त्वरणित गती मंदन स्वरूपामध्ये असेल, म्हणजे ऋण असेल, तर आलेख असा उतरता येणार आहे. म्हणजेच दरवेळेला एकसमान त्वरणित गतीसाठी आलेख एकतर चढता असेल जर धनत्वरण असेल, आणि उतरता असेल जर ऋण त्वरण जर असेल, परंतु तो एकसमान असेल तर सरळ रेषाच असणार आहे. मग पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले जे काही तिन्ही आलेख आहेत हे तुम्ही घरी सोडवून पाहायचे आहेत. पाठ्यपुस्तकावरच जो आलेख दिला आहे तिथेच सोडवला तरी चालू शकेल. तुम्ही जे आपण आता 3 आलेख पाहिले ते तुम्ही तुमच्या पुस्तकात सोडवायचे आहेत. न्यूटन या महान शास्त्रज्ञाने विस्थापन, वेग, त्वरण आणि काल या 4 राशींचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला आणि त्याने काही गतिविषयक समीकरणे मांडलेली आहेत. आणि ह्या समीकरणामधून त्यांनी ह्या 4 राशींचा संबंध दर्शविलेला आहे. विस्थापन ज्याचं आपण दर्शवतो एस मध्ये दर्शवतो, विस्थापन एस या अक्षराने दर्शवतो. वेग ह्यामध्ये सुरुवातीचा वेग असेल तर यू या अक्षराने दर्शवला जातो, अंतिम वेग व्ही या अक्षराने दर्शवतात. त्वरण ए ह्या अक्षराने आणि कालावधी टी ह्या अक्षराने दर्शवला जातो. आणि ह्यामध्ये इथे दिसेल की इथे 3 गतिविषयक समीकरणे दिलेली आहेत. व्ही बरोबर यू अधिक ए टी. इथे आपल्याला 4 राशी दिसत आहेत, व्ही, यू, ए आणि टी. याचा अर्थ इथे वेग म्हणजे अंतिम वेग, सुरुवातीचा वेग, त्वरण आणि कालावधी या 4 राशींचा संबंध दर्शवलेला आहे. गतिविषयक दुसऱ्या समीकरणामध्ये एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग, किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग. आता इथे सुद्धा 4 राशी आहेत, एस, यू, ए आणि टी. एस म्हणजेच विस्थापन, यू म्हणजे सुरुवातीचा वेग, टी म्हणजे कालावधी, ए म्हणजे त्वरण. ह्या 4 राशींचा संबंध दर्शवलेला आहे. तर तिसऱ्या समीकरणामध्ये व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2 ए एस, यामध्ये व्ही, यू, ए आणि एस म्हणजेच अंतिम वेग, सुरुवातीचा वेग, त्वरण आणि विस्थापन या 4 राशींचा संबंध दर्शवलेला आहे. आपल्याला ह्या 4ही राशींचा संबंध दर्शवणारे ही जी समीकरणं आहेत, गतिविषयक समीकरण 1, 2 आणि 3 नीट लक्षात ठेवायची आहेत. कारण ही समीकरणं घेऊनच की ह्या समीकरणांचा वापर करून आपल्याला बरीचशी उदाहरणे या पाठामध्ये सोडवायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या घरातलं घड्याळ पाहिलं असेल, त्यामध्ये सेकंद काटा प्रत्येक सेकंदाला एका ठराविक अंतराने प्रवास करत असतो. परंतु त्याचे मार्गक्रमण आहे हे मार्गक्रमण वर्तुळाकार असतं. म्हणजेच दर मिनिटाला तो एक पूर्ण फेरी पूर्ण करत असतो आणि तो पुन्हा त्याच्या मूळ ठिकाणी येत असतो. म्हणजेच इथे त्याचा वेग
हा जो आहे हा कसा आहे तर प्रत्येक सेकंदाला एक ठराविक अंतर तो पार करत असतो. म्हणजे त्याची चालसुद्धा काय आहे स्थिर आहे, परंतु तुमच्या लक्षात येईल की सतत त्याचा कोन बदलत असतो. याचा अर्थ जर आपण त्या घड्याळाच्या काट्यावर त्या सेकंद काट्यावर जर आपण एखादा बाण लावला तर त्या बाणाची दिशा सतत बदलत राहणार आहे. म्हणजेच त्याची दिशा बदलत राहते परंतु त्याची चाल मात्र स्थिर आहे. तर अशा वेळेला तुमच्या लक्षात येईल की दिशा बदलते, चाल स्थिर आहे, म्हणजेच त्याच्या वेगामध्ये सतत बदल होत असतो. आणि हा जो बदल आहे किंवा ही अशा प्रकारची जी गती आहे की ज्याची दिशा सतत बदलते, पण ती दिशा बदलत असताना वस्तू मात्र वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करत असेल तर अशा गतीला आपण म्हणतो वर्तुळाकार गती. आता ही वर्तुळाकार गती दिशा बदलते किंवा त्या वर्तुळाकार गतीमध्ये वस्तूची दिशा बदलते, हे आपण कसं लक्षात घ्यायचं तर आपण आणखी एक उदाहरण पाहू शकतो की आपल्या घरामध्ये जो फॅन फिरत असतो की त्या फॅनमध्ये सतत तिन्ही पात्या एका बिंदूभोवती फिरत असतात आणि त्यामध्ये सतत त्यांची दिशाही बदलत असते. हे आणखी आपण सोपं करून ह्या उदाहरणामध्ये पाहूया की इथे आपण काही मार्ग दाखवलेले आहेत की समजा एखादी वस्तू इथून ठराविक अंतर पूर्वेकडे गेली, त्यानंतर ठराविक अंतर उत्तरेकडे गेली, नंतर पुन्हा ठराविक अंतराने ती पश्चिमेकडे आली आणि पुन्हा ती दक्षिणेकडे गेली. म्हणजेच या वस्तूने 4 वेळा आपला मार्ग बदलला आहे. व 4 वेळा मार्ग बदलला तर आकृती कोणती तयार होते चौकोन. जर त्याच वस्तूने 5 वेळा आपला मार्ग बदलला इथे तुमच्या लक्षात येईल तर आकृती तयार होईल पंचकोन. जर 6 वेळा मार्ग बदलला इथे लक्षात येईल 1 2 3 4 5 आणि 6 वेळा मार्ग बदललेला आहे, त्यामुळे इथे षटकोन तयार झाला. आणि जर असे मार्ग बदलण्याची दिशा आहे ती दिशा किती वेळा बदलली तर 6 वेळा. आणि ही जर प्रमाण आपण वाढवत नेलं तर एक वेळ अशी येईल की हा जो मार्ग आहे हा इथे चौकोनाकृती आहे, इथे पंचकोनाकृती आहे, इथे षटकोन आहे, तर हा काही काळाने अशा प्रकारे वर्तुळाकार होईल. कारण इथे तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक बिंदूला वेगळी दिशा आहे. आणि ह्याचं उदाहरण तुम्ही पाहिलं तर जर तुम्ही मेरी गो राऊंडमध्ये बसले असतील तर सतत आपल्या समोर मेरी गो राऊंडमध्ये बसताना सतत आपल्यासमोर वेगवेगळ्या वस्तू दिसतात. म्हणजेच वर्तुळाकार मार्गाने फिरत असताना सतत आपली दिशा जी आहे ती दिशा सतत बदलत असते. म्हणजेच असंख्य वेळा दिशा बदलते. दिशा बदलली म्हणजेच काय झालं वेगामध्ये सुद्धा बदल झाला, कारण विस्थापन आणि वेग हा दिशेवर अवलंबून आहे. आणि जर अशा प्रकारची गती असेल की जी वर्तुळाकार मार्गाने एखादी वस्तू जर मार्गक्रमण करत असेल तर त्याला आपण म्हणतो वर्तुळाकार गती. आणि जर चाल जर स्थिर असेल एकसमान असेल तर त्याला आपण म्हणतो एकसमान वर्तुळाकार गती. मग अशा गतीचे आणखी काही उदाहरणं तुम्हाला देता येतील का? आपल्या आजूबाजूला बरीचशी उदाहरणं आहेत, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता की ह्या एकसमान वर्तुळाकार गतीची उदाहरणं आहेत. आपण जी सायकल चालवतो तर ती सायकलचं चाक जर गतिमान असेल तर त्या गतिमान चाकामध्ये सुद्धा काय होणार आहे त्या चाकावरच्या प्रत्येक बिंदूची जी गती असणार आहे ही एकसमान वर्तुळाकार गती असणार आहे. त्यानंतर सूर्य आणि सूर्यमाला ह्यांचा जर विचार केला तर सूर्याभोवती जे ग्रह फिरत आहेत त्यांची गतीसुद्धा काय आहे वर्तुळाकार गती आहे. आता ह्या वर्तुळाकार गतीची किंवा वर्तुळाकार गतीमध्ये एखादा बिंदू आहे, ह्या बिंदूची दिशा कोणती आहे हे कसं ओळखायचं तर हे पाहण्यासाठी आपण एक छोटीशी कृती करून पाहूया. आणि त्या कृतीतून तुम्हाला कळेल की एखाद्या बिंदूवर जर ती वस्तू वर्तुळाकार फिरत असेल तर त्या एखाद्या बिंदूवर त्या बिंदूची गतीची दिशा कशी ओळखायची हे आपण एका कृतीतून पाहूया. आपण एक कृती करून पाहूया की ज्या कृतीद्वारे एकसमान वर्तुळाकार गतीत असणाऱ्या वस्तूची एका ठराविक बिंदूपाशी दिशा कशी ओळखायची. तर इथे आपल्याला एक जुनी सीडी आपण घ्यायची आहे. त्या सीडीला मध्यभागी जे छिद्र असतं तिथे आपण एक मार्बल म्हणजेच गोटी आपण फेविक्विकच्या साह्याने चिकटवलेली आहे आणि एक भिंगरी तयार केलेली आहे. म्हणजेच आपण जर ही भिंगरी फिरवली
तर ही जी गती आहे ही गती म्हणजेच काय असणार आहे, वर्तुळाकार गती. आता ह्या वर्तुळाकार गतीमध्ये दिशा कशी काढायची, तर ह्या भिंगरीवर जर आपण एक रुपयाचं कॉईन कुठेही ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल की कुठेही आपण कॉईन टाकलं तरी एका विशिष्ट बाजूने ते बाहेर फेकले जाते. म्हणजेच ही जी दिशा आहे ही आहे त्या वस्तूची. म्हणजे उदाहरणार्थ इथे जर ती वस्तू असेल तर ही वस्तू या दिशेला फेकली गेली, म्हणजेच अशा प्रकारची जी दिशा आहे ती दिशा असणार आहे त्या वस्तूची, वर्तुळाकार वस्तूची गतीची दिशा. हे उदाहरण तुम्ही मच्छी मार्केटमध्ये किंवा चाकू किंवा चाकूला धार करणारे जे असतात, धार करणारे, तिथे तुम्ही पाहिलं असेल की त्यांचं चक्र जे आहे ते अशा प्रकारे फिरत असतं. आणि हे जे चक्र आहे ह्या चक्रातून ज्या ठिणग्या उडतात त्या ठिणग्यासुद्धा अशाच प्रकारे जसं आता हे कॉईन उडतंय त्याप्रमाणे उडत असतात. म्हणजेच तीच त्या ठिणग्या ज्या ठिकाणून उडतात त्या ठिकाणच्या बिंदूची गती आपल्याला काढता येईल. अशी अनेक उदाहरणं आपल्याला म्हणता येतील की जे आपण गोफण वापरतो शेतामध्ये. तुम्ही पाहिलं असेल की अशा प्रकारचं, आता इथे मी रिंग दाखवलेली आहे, पण रिंगच्या ऐवजी त्या गोफणीला इथे दगड ठेवलेला असतो आणि त्या दगडाच्या साहाय्याने पिकावरचे पक्षी उडवण्याचा प्रयत्न केला जातो, पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून. तर इथे आपण पाहूया की कशा प्रकारे वर्तुळाकार गती काम करते. तर इथे दिसेल तुम्हाला की जसा गोफणीचा दगड फिरतो त्याप्रमाणे इथे ही रिंग फिरत असेल, तर ही गतीसुद्धा काय आहे, वर्तुळाकार गती. आणि जेव्हा या गोफणीला झटका दिला जातो त्यावेळेला त्या त्रिज्येच्या लंब दिशेने, म्हणजे जर ही त्रिज्या आपण मानली आणि ही जी वर्तुळाकार गती मानली तर त्याला लंब दिशेने तो दगड आहे तो फेकला जातो. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की या भिंगरीच्या साहाय्याने आणि या नाण्याच्या साहाय्याने आपण वर्तुळाकार गतीची दिशा शोधू शकतो. यापूर्वी आपण पाहिलं आहे की न्यूटनचे गतिविषयक नियमासंबंधी जी काही सूत्र होती ती सूत्र आपण पाहिलेली आहेत. आता आपल्याला ते नियम काय आहेत ते पाहणार आहोत. न्यूटन या शास्त्रज्ञांनी गतिविषयक नियमाविषयी बरेचसं संशोधन केलेलं आहे, पण त्याआधी आपण काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊया. इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. टेबलावर ठेवलेले पुस्तक, जोपर्यंत आपल्या घरात सुद्धा आपण पाहत असतील की एखादी वस्तू जर टेबलावर असेल आणि ती वस्तू जर आपण हलवली नाही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तर ती वस्तू त्याच ठिकाणी दिसेल. म्हणजे जोपर्यंत त्या वस्तूला आपण कोणतंही बल लावत नाहीत तोपर्यंत ती वस्तू स्थिरच असते, म्हणजे तिथेच राहणार आहे. जर आपण ते पुस्तक उचलून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेलं तरच त्या पुस्तकाची जागा बदलणार आहे. तसंच दुसरं उदाहरण आहे झाडावरील फळ. झाडावरील फळ जेव्हा फांदी हलवली जाते त्यावेळेलाच फळ खाली पडतं, तोपर्यंत ते फळ झाडावरच राहतं. त्यानंतर विजेचा पंखा, जेव्हा आपल्या घरामध्ये फॅन फिरत असतो त्यावेळेला हा फॅन जेव्हा आपण बंद करतो, म्हणजे सुरू असणारा फॅन जेव्हा बंद करतो त्यावेळेला बराच काळपर्यंत तो फिरत राहतो. म्हणजे त्याची जी गती असते, म्हणजे जर गतिमान असेल तर तो बराच वेळ गतिमान राहतो. ह्या 3 उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की एखादी वस्तू जर स्थिर अवस्थेत असेल तर जोपर्यंत त्यावर कोणतंही बाह्य बल लावलं जात नाही तोपर्यंत ती स्थिर राहते. आणि जर एखादी वस्तू गतिमान असेल तर जोपर्यंत आपण बाह्य बल लावत नाही तोपर्यंत ती गतिमानच असते. याचा अर्थ स्थिर वस्तू स्थिरच राहायचा प्रयत्न करते आणि गतिमान वस्तू ही गतिमान राहायचा प्रयत्न करते. म्हणजेच आपली जी स्थिती आहे, मूळची स्थिती, ती कोणतीही वस्तू आपली मूळची स्थिती बदलत नाही. आणि हा जो गुणधर्म आहे की ती वस्तू आपली मूळची स्थिती बदलू न देण्याचा गुणधर्म, ह्यालाच म्हणतात जडत्व. जडत्व, इथे शब्द आहे जड. जड म्हणजेच न हलणे, स्थिर राहणे किंवा आपली स्थिती न बदलणे. तर जडत्वामध्ये काय होतं की एखादी वस्तू जर गतिमान असेल तर ती गतिमानच राहायचा प्रयत्न करते आणि जर एखादी वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहायचा प्रयत्न करते. आणि ह्या जडत्वावरच आधारित हा आपला पहिला न्यूटनचा गतिविषयक नियम आहे. तो नियम आपण आता पाहणार आहोत की
जडत्वाचा नियम, ह्या नियमालाच गतिविषयक पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात. आपण ते पाहूया. आणि त्या अगोदर आपण एक छोटीशी कृती येथे पाहणार आहोत की जडत्व समजून घेण्यासाठी, म्हणजेच मूळची स्थिती बदलू न देणे जोपर्यंत त्यावर कुठलंही बाह्य बल, पण हे बाह्य बल जे आहे हे असंतुलित असलं पाहिजे. असंतुलित म्हणजे काय हे आपण आता पाहूया की बल संतुलित असतं तेव्हा काय होत असतं आणि असंतुलित असतं तेव्हा काय होत असतं. आता मित्रांनो, आपण इथे पाहूया की जर हे डस्टर मी इथे या पुस्तकावर ठेवलं, असा विचार करा की हे पुस्तक नसून टेबल आहे. ह्या टेबलवर जर मी हे डस्टर ठेवलं तर ह्या डस्टरमुळे किंवा ह्या वस्तूमुळे, ह्याच्या वजनामुळे आणि त्याचबरोबर त्यावर काम करत असलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे हे डस्टर ह्या टेबलवर खालच्या दिशेने, म्हणजेच पृथ्वीला लंब दिशेने अशा प्रकारचं खालच्या दिशेने बल प्रयुक्त करणार आहे. पण त्याचबरोबर टेबल मात्र खाली न सरकता ते जे काही बल लावलेलं आहे त्याला प्रतिकार करतं. याचा अर्थ टेबलाकडून वरच्या दिशेला एक बल लावलं जातं. याचा अर्थ ज्या वेळेला वस्तू टेबलवर कार्य करत असते, बल प्रयुक्त करत असते, त्याच वेळेला टेबलही वस्तूवर बल प्रयुक्त करत असतो. आणि त्यावेळेला जे बल असतं, ती दोन्ही बलं असतात, ती बलं काय आहेत, संतुलित आहेत. त्यामुळे एक बल एका दिशेने कार्य करतं, म्हणजे खालच्या दिशेने कार्य करतं, त्याचबरोबर दुसरं बल वरच्या दिशेने कार्य करतं आणि ते दोन्ही एकमेकांना संतुलित करतात, तोलून धरतात. आणि अशा प्रकारची जी बलं असतात त्याला म्हणतात संतुलित बले. अशाच प्रकारे आपण आणखी एक उदाहरण पाहिलं की रस्सीखेच किंवा टग ऑफ वॉर असं जे म्हटलं जातं. तर ह्या खेळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात आणि मध्ये रुमाल लावलेला असतो आणि त्या रुमालाच्या खाली रिंगण केलेलं असतं आणि दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध दिशेने खेचत असतात. आणि मग असं होत असताना कोणता संघ जिंकतो, तर तो जो रुमाल आहे तो रिंगणाच्या बाहेर आपल्या बाजूला खेचेल. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की दोन्ही संघांचं जे बल आहे हे सारखं होतं आणि तो रुमाल मधल्यामध्येच राहतो, तो कोणत्याही संघाच्या बाजूला सरकत नाही. मग अशा वेळेला जे बल लावलं जातं ते असतं संतुलित बल. आणि जेव्हा एखादा संघ जिंकतो त्यावेळेला जे बल लावलं जातं त्यावेळेला जे बल लागतं ते म्हणतात असंतुलित बल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ज्या वेळेला असंतुलित बल कार्य करत असतं त्या वेळेला गतिमानता येते, म्हणजेच गती येते. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की जडत्वाचा जो नियम आहे ह्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की स्थिर वस्तू किंवा गतिमान वस्तू आपल्या मूळच्या स्थितीत तशीच कायम राहते जोपर्यंत त्याच्यावर कोणतंही बाह्य असंतुलित बल कार्य करत नाही. आणि हाच नियम म्हणजेच न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. आपण आताच पाहिलं की न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम म्हणजेच जडत्वाचा नियम. मग इथे तुम्हाला जर विचारलं की जडत्वाचा नियम किंवा गतिविषयक पहिल्या नियमाची उदाहरणं कोणती, तर जी जडत्वासाठी आपण उदाहरणं वापरतो ती सर्व न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला सुद्धा लागू पडतात. आता आपण पुढचं एक ॲक्टिव्हिटी करूया, एक कृती करून पाहूया की इथे दोन चेंडू आहेत. हा आहे टेनिस चेंडू आणि हा आहे प्लास्टिकचा साधा बॉल. ह्याच्यात तुमच्या लक्षात येईल की ह्या बॉलचं जे काही वजन आहे किंवा ह्या बॉलमध्ये जे वस्तुमान आहे आणि त्यामुळे निर्माण झालेलं हे जे वजन आहे हे जास्त असणार आहे आणि ह्याचं वस्तुमान काय आहे, कमी आहे. जर मी माझ्या एखाद्या मित्राला सांगितलं की हा बॉल उंचावरून खाली फेक आणि मग हा मी कॅच केला, तर काय होईल की हा कॅच करताना किंवा हा पकडताना मला काहीतरी बल लावावं लागेल आणि हा चेंडू आहे तो मला फेकायला सांगितला तर मला हा चेंडू कॅच करताना किंवा पकडताना काहीतरी बल लावावं लागेल. मग इथे तुमच्या लक्षात येईल की ह्या दोन्ही चेंडूमध्ये कोणाला बल जास्त लावावं लागेल आणि कोणत्या चेंडूसाठी थांबवण्यासाठी बल कमी लावावं लागेल हे आपण पुढे पाहूयाच. आणखी एक कृती आहे की समजा हा चेंडू मी मित्राकडे फेकला आणि त्याला सांगितलं की हा चेंडू हळूच माझ्याकडे फेक, म्हणजे कमी वेगाने फेक.
आपण पाहूया। बघा, हा कमी वेगाने आलेला आहे आणि इथे मला थांबवण्यासाठी ह्याला बल लावावं लागलेलं आहे। आता समजा मी त्याला सांगितलं की वेगाने फेक, अशा प्रकारे, तर इथे तुमच्या लक्षात येईल की वेगाने फेकल्यानंतर मला जास्त बल लावावं लागलं आहे, जास्त त्याच्यासाठी कार्य करावं लागलं आहे। तर हे आपण समजून घेऊया की हा जो परिणाम आहे की वस्तुमान आणि वेग ह्यांचा एकत्रित जो परिणाम आहे, ह्यालाच न्यूटन ह्यांनी एक नाव दिलेलं आहे, त्याला आपण म्हणतो संवेग। संवेग, सं म्हणजे सोबत, वेग वेगासोबत वस्तुमान, म्हणजे वेग अधिक वेग गुणिले वस्तुमान, म्हणजे वेगासोबत जर आपण वस्तुमानाचा विचार केला तर त्याचा जो एकत्रित परिणाम होतो त्यालाच आपण म्हणतो संवेग। आपण पहिलं उदाहरण एकदा पुन्हा पाहूया की इथे तुम्हाला दिसेल की संवेग कोणाचा जास्त आहे, तर ह्यामध्ये दोन्ही वस्तू एकाच वेगाने, वेग समान आहे, एकाच वेगाने त्या खाली येत आहेत आणि ह्याचं वस्तुमान कमी असणार आहे, ह्या चेंडूचं वस्तुमान, रबरी चेंडूचं वस्तुमान हे काय असणार आहे, जास्त असणार आहे। त्यामुळे वेग समान असला तरी वस्तुमानात फरक झाल्यामुळे प्लास्टिकचा जो चेंडू आहे त्याचं वस्तुमान कमी आहे, त्यामुळे संवेग सुद्धा कमी असणार आणि रबरी चेंडू जो आहे त्याचं वस्तुमान जास्त आहे ह्या प्लास्टिकच्या चेंडूपेक्षा, त्यामुळे ह्याचा संवेग काय असणार आहे, जास्त असणार आहे। त्यामुळे मला जास्त बल लावावं लागणार आहे। जेव्हा मी प्लास्टिकचा चेंडूच्या ऐवजी रबरी चेंडू जर मी थोपवला, खाली कॅच घेतला, तर मला रबरी चेंडू थांबवण्यासाठी जास्त बल लावावं लागणार आहे। याचाच अर्थ ह्या दोन्ही चेंडूमुळे जो परिणाम होणार आहे खाली, तो परिणाम काय असणार आहे, ह्या चेंडूचा म्हणजेच प्लास्टिकच्या चेंडूपेक्षा रबरी चेंडूचा परिणाम जास्त होणार आहे। मग मी जर रबरी चेंडूऐवजी एखादा लोखंडी गोळा जर टाकला तर काय होईल, तर लोखंडी गोळ्यामुळे आणखी जास्त परिणाम होईल। समजा ह्याच आकाराचा दुसरा लोखंडी गोळा घेतला तर लोखंडी गोळ्यामध्ये काय असणार आहे, वस्तुमान जास्त असणार आहे। म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की संवेग म्हणजेच वेग गुणिले वस्तुमान, आणि संवेग हा P ह्या अक्षराने दर्शवतात, वेग तुम्हाला माहितीच आहे की V, आणि वस्तुमान म्हणजेच M। म्हणून संवेगाचं सूत्र आपण असं लिहू शकतो, वस्तुमान गुणिले वेग, म्हणजेच वेग आणि वस्तुमान किंवा वस्तुमान आणि वेग यांचा एकत्रित परिणाम म्हणजेच संवेग होय। न्यूटनचा गतिवेशक दुसरा नियम जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर इथे संवेग ही संकल्पना समजली पाहिजे, त्यासाठी आपण कृतीही करून पाहिलेली आहे। संवेग P बरोबर वस्तुमान गुणिले वेग म्हणजेच M गुणिले V। म्हणून संवेगाचं SI एकक जर आपल्याला काढायचं असेल तर वस्तुमानाचं SI एकक आहे किलोग्रॅम आणि वेगाचं SI एकक आहे मीटर प्रति सेकंद, त्यामुळे संवेगाचं SI एकक येणार आहे किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद। आता हा संवेग म्हणजे काय आहे आणि त्याचा संबंध न्यूटनच्या दुसऱ्या नियमामध्ये कसा येतो, तर आपण पहिल्यांदा नियम समजून घेऊया की नियम आहे संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते। म्हणजेच आपण जे उदाहरण पाहिलं की चेंडू आपल्या दिशेने येतोय, याचा अर्थ आपण बल जे लावलेलं आहे त्याचं जे परिवर्तन, त्या बलामुळे जो त्या चेंडूला जो वेग मिळालेला आहे आणि त्याच्या वस्तुमानामुळे जो संवेग मिळालेला आहे त्यामुळे जो परिणाम होतो त्याला थोपवण्यासाठी आपण बल लावतो आणि त्या बलामुळे संवेगामध्ये परिवर्तन होते आणि ते परिवर्तनाचा दर जो आहे तो प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि त्याची दिशा जी आहे ती दिशा कशी असते, तर परिवर्तनात संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते, म्हणजे ज्या दिशेने बल कार्य करतं त्याच दिशेने परिवर्तन होत असतं। ह्याचं आपण एक उदाहरण पाहूया की समजा एखाद्या उंच उडीच्या स्पर्धेमध्ये जर एखाद्या खेळाडूने उडी मारली तर तुमच्या लक्षात येईल की तिथे वाळू ठेवलेली असते। वाळू का ठेवलेली असते, तर संवेगाचा परिवर्तनाचा दर कमी व्हावा, म्हणजेच ते संवेगात जे परिवर्तन होतं त्या हळूहळू व्हावं यासाठी वाळू असते। जर वाळू नसते आणि तिथे जर
एखादा कठीण पृष्ठभाग असता तर त्याला दुखापत होईल, कारण संवेगाचं परिवर्तन अधिक वेगाने होईल आणि ते अधिक वेगाने झालं तर त्यामुळे संवेगाचा परिणाम सुद्धा जास्त होणार आहे. मग तो परिणाम कमी करण्यासाठी आपण उंच उडीच्या मैदानामध्ये किंवा लांब उडीच्या मैदानामध्ये वाळू पसरून ठेवतात. त्याचबरोबर आणखी एक उदाहरण सांगता येईल की पॅराशूट जे आपण वापरतो तेव्हा पॅराशूटमध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जर एखादा उडी घेणारा, पॅराशूट सकट उडी घेणारा तो जर खाली येत असेल तर त्याचा परिवर्तनाचा दर, संवेगाच्या परिवर्तनाचा दर पॅराशूटमुळे कमी केला जातो आणि त्याला त्यामुळे दुखापत होत नाही. आता ह्याची गणिती मांडणी कशी आहे ते पाहूया. की समजा एखादी m वस्तुमानाची वस्तू आहे आणि ती F या बलामुळे त्याचा सुरुवातीचा जो वेग आहे u, तो वेग t काळासाठी जर बल लावलं तर तो वेग t काळानंतर जर v झाला, म्हणजेच वस्तुमान m आहे, बल F आहे, u म्हणजे सुरुवातीचा वेग, t म्हणजेच कालावधी आणि v म्हणजे अंतिम वेग. जर हे पाहिलं तर ह्या ठिकाणी त्या बलामुळे संवेगामध्ये परिवर्तन घडून येईल आणि ते परिवर्तनाचा दर आता पाहूया कसा आहे. संवेग म्हणजेच काय, m गुणिले v. जर आपल्याला परिवर्तनाचा दर काढायचा असेल तर आपल्याला भागिले t करावं लागेल, किंवा इथे आपण असं लिहूया की जर संवेग m गुणिले v आहे तर संवेग परिवर्तनाचा दर हा आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल की संवेगामध्ये झालेला बदल आणि तो बदल किती काळामध्ये झाला आणि त्यासाठी लागलेला काळ किंवा कालावधी. आता इथे संवेगातील बदल जर घ्यायचा असेल तर m हा काय आहे, हे वस्तुमान आहे आणि संवेग हे वस्तुमान जर सुरुवातीचा वेग u असेल आणि अंतिम वेग v असेल तर दोन्ही ठिकाणी वस्तुमान स्थिर झालेला आहे, फक्त बदल काय झालेला आहे त्याच्या वेगामध्ये. आणि समजा तो v वजा u असेल आणि हे जर t कालावधीत घडलं असेल तर संवेग परिवर्तनाचा दर अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. आणि आपल्याला माहिती आहे की वेगातील बदल भागिले t म्हणजेच वेग बदलाचा दर म्हणजेच त्वरण, आणि म्हणून आपण अशा प्रकारे लिहू शकतो की संवेग परिवर्तनाचा दर जो ma आलेला आहे तो बलाशी म्हणजे प्रयुक्त केलेल्या बलाशी समानुपाती आहे. म्हणून आपण असंही लिहू शकतो की F बरोबर k जो चलनाचा स्थिरांक आहे गुणिले ma. इथे k ची किंमत 1 असते म्हणून F बरोबर ma. म्हणजे ह्या सूत्रामध्ये आपल्याला न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आणि न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम जो आहे तो इथे स्पष्ट होईल की संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. आपण बऱ्याच मित्रांच्या वाढदिवसाला जातो आणि ह्या वाढदिवसामध्ये आपल्याकडे काम असतं ते म्हणजे फुगे फुगवण्याचं. आणि ह्या कामाच्या वेळेला तुमच्या लक्षात येत असेल की आपण जर एखादा फुगा फुगवला आणि तो त्याची गाठ लावण्याच्या अगोदरच तो हातातून निसटला तर काय होतं की तो फुगा विरुद्ध दिशेला फेकला जातो. याच प्रकारे एक आणखी उदाहरण आपण म्हणू शकतो की दिवाळीमध्ये जो अग्निबाण ज्याला आपण रॉकेट म्हणतो तिथे सुद्धा आपल्याला अशी घटना दिसून येते की धूर जो आहे किंवा आग जी आहे ती खालच्या दिशेला फेकली जाते, त्यातले वायू खालच्या दिशेला फेकले जातात आणि ते रॉकेट किंवा तो अग्निबाण आहे तो वर जातो. मग अशा वेळेला बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी दिसतात की एखादं जेव्हा क्रिया
होत असते तेव्हा त्याच्या विरुद्ध क्रिया नेहमी त्याच्यासोबतच होत असते. त्याचं आणखी उदाहरण आपण म्हणू शकतो की जर तुम्ही एखाद्या झोपाळ्यावर उभे आहात आणि त्या झोपाळ्यावरून उडी मारली तर झोपाळा मागच्या दिशेला फेकला जातो. होडीचं उदाहरण म्हणता येईल. होडीतून उडी मारताना आपण जर एखादी छोटी होडी असेल आणि किनाऱ्याकडे जर आपण उडी मारायचा प्रयत्न केला तर ती होडी पाण्यामध्ये ढकलली जाते. मग हे जे आहे की क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल ही नेहमी एकमेकांच्या विरुद्ध कार्य करत असतात. म्हणजेच कोणत्याही क्रियाबलाला विरुद्ध असं प्रतिक्रियाबल असतं आणि तेच न्यूटन ह्यांनी त्यांच्या तिसऱ्या नियमामध्ये मांडलेलं आहे की प्रत्येक क्रियाबलास समान परिणामाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल असते आणि त्यांची दिशा ह्या काय असतात, परस्पर विरुद्ध असतात. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की आपण 3 गतिविषयक नियम पाहिलेले आहेत. पहिल्या नियमामध्ये आपण फक्त जडत्वाचा विचार केलेला आहे. दुसऱ्या नियमामध्ये संवेगाचा नियमही त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये आपण संवेगाचा विचार केलेला आहे की संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त केलेल्या बलाशी समानुपाती असतो. आणि तिसऱ्यामध्ये आपण क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल ह्याचा विचार केलेला आहे. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कुठलंही उदाहरण घेतलं तर हे तीनही नियम सतत एकमेकांच्या सोबत काम करत असतात. म्हणजेच कोणत्याही घरामधला तुम्ही जिथे जिथे तुम्हाला गतिमानता दिसते, गती दिसते किंवा स्थिर जरी असेल तर तिकडे जडत्वाचा नियम आहे. एखादी वस्तू गतिमान असेल तर तिथे बल आहे, याचा अर्थ प्रतिक्रिया बल सुद्धा काम करतं. आणि जिथे वस्तुमान आणि वेग आहे तिथे काय असणार आहे, संवेग आहे. संवेग असेल तर तिथे काय येणार आहे, संवेग परिवर्तनाचा दरही येणार आहे आणि तो म्हणजेच न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमामध्ये सुद्धा येतं. म्हणजेच तुम्ही कुठलंही उदाहरण जरी घेतलं जिथे गतिमानता आहे, वस्तुमान आहे आणि त्याचबरोबर जडत्व आहे तर तिथे हे तीनही नियम आपल्याला सतत दिसत असतात. म्हणजेच उदाहरण देताना आपल्याला असं आपण सांगू शकत नाही की ह्यामध्ये केवळ एकच नियम काम करतो. हे 3 नियम काही वेगवेगळे नाहीत, ते सतत एकमेकांच्या संबंधामध्येच काम करत असतात. एकमेकांच्या संबंधामध्येच ते सतत व्यक्त होत असतात. जर तुम्ही सायकलचं उदाहरण घेतलं, आपण सायकल चालवतो तर सायकलचं उदाहरण घेतलं तर जोपर्यंत आपण सायकलला बल लावत नाही तोपर्यंत सायकल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही. याचा जर तिथे जडत्वाचा नियम आला म्हणजेच पहिला नियम आला. जर आपण ती सायकल एखाद्या ठिकाणी आदळली तर त्या आदळल्यामुळे जो काही परिणाम होणार आहे तो होणार आहे संवेगामुळे होणारा परिणाम. आणि तिथे जडत्वाचा नियमाबरोबरच काय आलं, संवेगाचा नियम आला, म्हणजेच न्यूटनचा दुसरा नियम आला. आणि त्याचबरोबर जेव्हा सायकल आपण चालवत असतो त्यावेळेला सतत चाकं जी आहेत ती जमिनीला मागे ढकलत असतात आणि त्या मागे ढकलण्याचं प्रतिक्रिया बल म्हणून सायकल पुढे जात असते. म्हणजे तिथे काय झालं, न्यूटनचा तिसरा नियम सुद्धा आला. म्हणजे तुम्ही कुठलंही उदाहरण घेतलं तरी हे तीनही नियम सतत काम करत असतात. आपण नेहमीच रस्त्यावर विविध प्रकारची ॲक्सिडेंट्स पाहतो. मग ह्या ॲक्सिडेंट्समध्ये, अपघातामध्ये काय होत असतं की 2 वस्तू किंवा 2 वाहनं कधी कधी एकमेकांच्या समोर एकमेकांना धडकत असतात किंवा एखादं वाहन एकाच दिशेने दोन्ही वाहनं असतात पण एकाचा वेग जास्त असतो एकाचा कमी असतो आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होत असतात. तर हे जे ॲक्सिडेंट होतात किंवा हे जे अपघात होतात त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की दोन्ही वाहनांकडे काय आहेत, वस्तुमान आहेत. दोन्ही वाहनांकडे वेग आहेत, वेग आहे आणि वस्तुमान आहे, म्हणजेच काय आहे तिथे संवेग आहे. आणि हा जो संवेग जो आहे तो संवेग हा कशा प्रकारे काम करत असतो त्या अपघातामध्ये ते आपण ह्या उदाहरणामध्ये पाहूया. की समजा ही 2 वाहनं आहेत ए आणि बी. इथे आपल्याला दिसते एक बस आहे आणि दुसरे आहे कार. तर ह्या दोन्ही वाहनांचं जर आपण दिशा विरुद्ध आहे असं गृहीत धरलं, समजा बसचं वस्तुमान आहे m1 आणि बी म्हणजेच कारचं वस्तुमान आहे m2 आणि हे दोन्ही u1 आणि u2 ह्या वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जर येत असतील तर समजा त्यांच्यावर जो बल आहे तो F1 आणि F2 आहे आणि ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत आहेत. तर नक्कीच साहजिकच तिथे काय होणार आहे, त्यांची धडक होईल आणि धडकेमुळे त्यांचा अंतिम वेग जो आहे म्हणजेच अपघातानंतर किंवा आघातानंतरचा वेग बदलेल. समजा बसचा वेग झाला v1 आणि कारचा वेग झाला v2.
तर अपघातानंतर किंवा आघात झाल्यानंतर काय होईल तर त्यावेळेला दोन्हीवर कार्य करणारं जे बल आहे ते समजा F2 आणि F1 मानलं तर एकमेकांच्या ते विरुद्ध दिशेने कार्य करत असतं. तर आपल्याला इथे माहिती आहे की F म्हणजेच बल जे प्रयुक्त केलेलं आहे ते म्हणजेच वस्तुमान गुणिले त्वरण. हे सूत्र जर आपण वापरलं तर F2 बरोबर M2 गुणिले A2 बरोबर वजा M1 A1. इथे तुमच्या लक्षात येईल की इथे वजा आहे म्हणजेच ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत, म्हणजे F2 आणि F1 एकमेकांच्या विरुद्ध काम करतात, त्यामुळे आपण ते ऋण चिन्ह दिलेलं आहे. आता इथे तुमच्या लक्षात येईल की A म्हणजे त्वरण. त्वरण हे काय आहे वेग बदलाचा दर, म्हणजे त्वरणाचं सूत्र आपल्याला माहिती आहे की V वजा U भागिले T. हे सूत्र जर इथे वापरलं तर आपल्याला वरचं जे समीकरण आहे ते अशा प्रकारे लिहिता येईल M2 कंसात V2 वजा U2 भागिले T. A2 च्या ऐवजी आपण V2 वजा U2 भागिले T घेतलं, वजा M1 कंसात V1 वजा U1 भागिले T, म्हणजे A1 च्या ऐवजी हे घेतलेलं आहे. जर कंस सोडवला तर आपल्याला इथे M2 गुणिले V2 वजा M2 गुणिले U2 भागिले T आणि पलीकडे वजा M1 V1 वजा M1 V1 अधिक येणार. का अधिक येणार तर इथे वजा M1 आहे आणि इथे वजा U1 आहे. धन ते दोन्ही धन होणार कारण दोन्ही ऋण असल्यामुळे गुणाकार धन, म्हणून M1 U1 भागिले T. T चा भागाकार होईल कारण दोन्ही ठिकाणी दोन्ही बाजूला आहेत, त्यामुळे आपल्याला समीकरण अशा प्रकारे मिळेल M2 V2 वजा M2 U2 बरोबर वजा M1 V1 अधिक M2 अधिक M1 U1. ह्यामध्ये थोडीशी आपण जर त्याची अदलाबदल केली की सगळे अंतिम वेग जे आहेत ते एकत्र घेतले आणि सगळे सुरुवातीचे वेग एकत्र घेतले तर M2 V2 अधिक M1 V1, कारण वजा M1 V1 जर आपण डावीकडे आणला तर तो अधिक M1 V1 होणार आणि उजवीकडे काय येणार M1 U1 अधिक हा ऋण M2 U2 तिथे गेल्यानंतर अधिक M2 U2. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की इथे M2 V2 याचा अर्थ V2 2 काय आहे कार आहे, कारचा अंतिम वेग गुणिले वस्तुमान, म्हणजे हा अंतिम संवेग आहे कारचा, हा अंतिम संवेग आहे बसचा. म्हणजेच हा जो एकूण कंसात लिहिलेला आहे तो एकूण जी कार आणि बस जी आहे त्या दोघांचा अंतिम संवेग आहे. हा संवेग अपघातानंतरचा आघातानंतरचा आहे आणि इथे तुम्हाला दिसेल की M1 U1 म्हणजेच बसचा सुरुवातीचा संवेग आणि M2 U2 म्हणजेच कारचा सुरुवातीचा संवेग. म्हणजे इथे M1 U1 अधिक M2 U2 हा जो आहे हा आहे सुरुवातीचा संवेग दोन्हींचा, म्हणजेच कारचा अधिक बसचा. म्हणजेच एखादी वस्तू जेव्हा अपघातग्रस्त होते, म्हणजे समजा A आणि B आहे तर A आणि B दोघांचाही एकूण आघातानंतरचा संवेग आणि आघातापूर्वीचा संवेग हा काय असतो सारखाच असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही आणि याचाच अर्थ ते अक्षय्य राहतो, म्हणजे संवेग जो आहे तो अक्षय्य राहतो आणि ह्यालाच आपण म्हणतो संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत. म्हणजेच कोणत्याही वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये समजा दोन वस्तूंचा आघात होत असेल तर त्या वस्तूंचा सुरुवातीचा संवेग एकूण संवेग हा आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या गतिविषयक नियम किंवा गतीचे नियम ह्या पाठामध्ये आपण पाहिलं की गतीसाठी कोणकोणत्या प्रकारची आवश्यकता असते, कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यामध्ये आपण दोन भागामध्ये अभ्यास केलेला आहे. एकामध्ये आपण गतिविषयक समीकरणे पाहिलेली आहेत आणि त्या गतिविषयक समीकरणांचा वापर तुम्हाला उदाहरणे सोडवण्यासाठी होणार आहे. पाठाच्या खाली जी उदाहरणे दिलेली आहेत त्यामध्ये त्या सूत्रांचा वापर करून त्या समीकरणांचा वापर करून तुम्ही उदाहरणं सोडवायची आहेत. त्यानंतर पुढचा भाग होता गतिविषयक नियम आणि ह्यासाठी आपण काही संज्ञा लक्षात घेतल्या होत्या की जडत्व आणि संवेग.
आणि शेवटच्या भागामध्ये संवेग अक्षय्यतेचा नियम. तर इथे सोडवलेली जी उदाहरणं आहेत ती पाठ्यपुस्तकामध्ये ज्याप्रमाणे दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित पाहायची आहेत. ती फक्त सूत्रांवर आधारित आहेत, त्यामुळे तुम्हाला ती सहज सोडवता येतील. आणि सतत ह्या पाठाचं वाचन करा, म्हणजे तीनही नियम तुमच्या लक्षात राहतील. कारण हे सगळे नियम तुम्हाला पुढच्या विज्ञानाच्या अभ्यासामध्ये 10वी आणि त्याच्या पुढेही तुम्हाला हे उपयुक्त आहेत. आपण आणखी एक कृती करून पाहूया. ह्या कृतीसाठी आपल्याला लागणार आहे एक काचेचा ग्लास, एक पुठ्ठा आणि एक 5 रुपयाचे नाणे. इथे आपल्याला करायचं आहे की ह्या काचेच्या ग्लासवर हे पुठ्ठा अशा प्रकारे ठेवायचा, त्यावर नाणं ठेवायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ह्या नाण्याला टिचकी मारली तर काय व्हायला पाहिजे? जरा अंदाज लावा आणि विचार करा की काय होईल. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटेल की हे नाणं फेकलं जाईल, कोणी म्हणेल हे नाणं कुठेच जाणार नाही, तिथेच राहील. बघूया आपण काय होतं. जर आपण ह्या पुठ्ठ्याला जर टिचकी मारली तर काय होतं पाहूया. काय झालं? नाणं आणि पुठ्ठा सारखाच गतीने पुढे गेलेले आहेत. आता आणखी आपण थोड्या वेगळ्या प्रकारे घेऊया. जोरात टिचकी मारूया. हळूच टिचकी मारली तर काय होतं हे पाहिलं. जोरात टिचकी मारली तर काय होईल की इथे तुम्हाला दिसेल की पुठ्ठा उडून गेला आणि नाणं मात्र ग्लासमध्ये पडलेलं आहे. आता इथे या ठिकाणी काय झालं की पुठ्ठा गतिमान झाला. आधीच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की टिचकी हळूच दिल्यामुळे पुठ्ठा आणि नाणं एकाच वेळेला गतिमान झालं. परंतु आता आपण पाहिलं की पुठ्ठा एवढ्या वेगाने गतिमान झाला की त्या वेगामुळे त्या नाण्याला आपला वेग त्याच्यासोबत जोडणं शक्य झालं नाही. त्यामुळे तो नाणं आपल्या मूळच्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करत होतं. आणि हेच आहे नाण्याचं जडत्व, की नाण्याच्या वस्तुमानामुळे त्या नाण्याला जडत्व प्राप्त झालं. त्यामुळे टिचकी मारली तरीसुद्धा नाणं फेकलं न जाता ते त्याच ठिकाणी स्थिर राहिलं आणि ग्लासमध्ये पडलं. धन्यवाद.